एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडक्या बहिणींनो, होय, आता 15 ऑगस्ट निमित्त 13, 14, 15 ऑगस्ट असे 3 दिवस पुढचे वाटप हे सुरू राहणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, बँकेमध्ये खटाखट पैसे यायला सुरुवात झाली। होय, काल सकाळपासूनच वाटप सुरू झालं होतं जुलै महिन्याचं, परंतु आज पुन्हा ऑगस्ट महिन्याचं वाटप सुरू राहणार आहे। 13, 14 आणि 15 ऑगस्ट असे 3 दिवस हा लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता हा वाटप होणार आहे। सर्वात मोठी हा आत्ताची सगळ्यात लेटेस्ट अपडेट आहे। रात्री झालेल्या उशिरा बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बातम्या आहेत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणती लाडकी बहीण ही याच्यामध्ये पात्र राहणार, कारण सासवा सुनांमध्ये इथं भांडणं चालू आहेत की कोणाला नेमकं पात्र करायचं, कारण एका घरात फक्त 2च लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत। बघा, बहिणींना 72 तासात आता 4 योजनेचे पैसे मिळणार आहेत, सोबत 40,000 रुपयांचं कर्जसुद्धा वितरण सरकार करणार आहे। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार तुम्हीच पहा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। आपण आत्ताच बघितलं कुठल्या जिल्ह्यापासून कधी वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी निधी वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे। बघा, इथं जर आपण बघितलं तर 5 दिवसासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार। बघा काय म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला एक एक करून संपूर्ण माहिती सांगणार आहे। कारण आता बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही, जुलैचा हप्ता आलेला नाही, गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नाहीत, हे सगळं मिळणार आहे। सोबत 40,000 रुपयांचं बिनव्याजी कर्जसुद्धा लवकरच सरकारला मिळणार आहे। आता तुम्हाला 1500 येणार नाही मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 3000 रुपये हे ऑगस्ट महिन्यामध्ये येणार आहेत। पुढच्या 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। दररोज 24 जिल्हे असणार आहेत। आता तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल। 2 मिनिटात आपण संपूर्ण माहिती ही इन डिटेल पाहणार आहोत। अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे की कोणाकोणाला पैसे आलेले आहेत, कुठल्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाहीत हे आपल्याला समजल्यानंतर सरकार त्याची दखल घेत असतं मित्रांनो। त्यामुळं तुम्हाला जर पैसे आले नसतील तर सगळ्यात महत्त्वाचं ते करा। आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत। हो, आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता 13, 14, 15 ऑगस्ट असे 3 दिवस इथून पुढचे वाटप राहणार आहे। बहिणींना 1,500 नाही, आता 3,000 रुपये मिळणार। कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार आणि कोणती लाडकी योजनेतून बाहेर होणार, ह्यांची सखोल माहिती आपण आता इथं पाहणार आहोत। कारण भरपूर लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे देखील पैसे आले नाहीत। बघा, भरपूर लाडक्या बहिणी फक्त वाट पाहत आहेत की आज येतील, उद्या येतील, परंतु सरकार याच्यावरती काही बोलायला आता तयार नाही आहे। तर तेच आपण आता इथं पाहणार आहोत। भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत, त्यांना टेन्शन येत आहे की बाद झालं तर आपला हप्ता बंद होईल का। तर नाही, मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय जेणेकरून तुम्हाला गॅसचे पैसे मिळतील, तुम्हाला मागचे राहिलेले हप्ते मिळतील आणि तुमची योजना बंद देखील होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता एक मोठी बातमी आली होती, ती म्हणजे सासा सुनांमध्येच भांडणं सुरू झाले आहेत लाडकी बहीण योजने। कारण तुम्हाला माहिती आहे, सरकारनं आता कडेकोट एक नियम लावलेला आहे की एका घरात 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी नको आहे। 3 लाडक्या बहिणी असतील तर फक्त 2च लाडक्या बहिणींना तिथं हा लाभ मिळणार आहे। त्यामुळं घरात एक सासू आणि 2 सुना असल्या कारणानं तिथं भांडणं सुरू झालेली आहेत की सासू म्हणते मला एक लाभ हवा आहे, दोन्ही सुना म्हणतात आम्हाला दोघींना लाभ हवा आहे। तर इथं हा प्रॉब्लेम होत आहे। ज्या घरात 4 लाडक्या बहिणी आहेत तिथं तर अजून जास्त महाभारत सुरू आहे। त्यामुळं ज्या लाडक्या घरात फक्त सासू सून आहेत अशा लाडक्या बहिणींना, म्हणजेच घरात 2 स्त्रिया असतील अशाच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। तर आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय काम करायचं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला हप्ते यायला हवेत, आपले हप्ते बंद नाही झाले पाहिजेत, असं जर तुम्हाला सखोल वाटत असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामं करणं अतिशय गरजेचं आहे। आत्ताच सगळ्यात महत्त्वाचं आहे काम करायचं आहे, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचं आहे। तिथं कुठला तुम्हाला
शेरा तर आलेला नाही ना, म्हणजे तुम्हाला रिमार्क काय आलेलं नाही ना, तुमचं नाव यादीत आहे ना, तुम्हाला तिथं पैसे आलेले जमा दिसत आहेत ना, लॉग इन करू शकताय का, हे सगळ्यात पहिल्यांदा चेक करा. कारण हे जर होत नसेल तर तुम्हाला यादीतून बाहेर काढलेलं असेल. दुसरी गोष्ट, तिथं जी EKYCचा ऑप्शन आला आहे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती, तो तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या लाडक्या बहिणी EKYCचा ऑप्शनवरती क्लिक करून EKYC कंप्लीट करतील अशाच लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. इतर लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता हा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाहेर काढला जाणार आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरची माहिती. भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं बघा, आधार कार्ड स्वतःचं दिलं आहे, बँक खातं आपल्या घरातील पुरुषाचं दिलं आहे. त्यामुळे झालं आहे असं की सरकारच्या असं निदर्शनास आलं आहे की हा लाभ पुरुष घेत आहेत, ना की लाडकी बहीण. त्यामुळं तुम्हाला ते क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्हाला बँक जे तुमचं अकाउंट आहे तिथं अपडेट करण्यासाठी तुम्हाला महिला व बाल विकास जे अधिकारी आहे किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही त्यांना सांगू शकता की हे माझं अकाउंट नाही आहे, हे माझ्या घरातील एका पुरुषाचं अकाउंट आहे, तर माझं अकाउंट ह्याला जोडून द्या किंवा ह्याला बाद करू नका. कारण भरपूर वेळा काय होतं आहे, आधार कार्ड एकाचं आणि बँक पासबुक पुरुषाचं असल्यावर तर डायरेक्ट बाद केलं जातं. तर तुम्हाला हे कुठंतरी त्यांना सांगणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, आधार कार्डवरची माहिती आणि जर बँक खातं तुमचं असेल तर त्याच्यावरची जी माहिती आहे ती एक असणं गरजेचं आहे. स्पेलिंग चुकीची असली तर प्रॉब्लेम होणार आहे. स्पेलिंगमध्ये बदल असतील किंवा नाव वेगवेगळं असेल, जन्मतारीख वेगवेगळी असेल किंवा आधार कार्डवरचं नाव, रेशन कार्डवरचं नाव, फॉर्ममध्ये जे नाव आहे, ते बँकेत नाव आहे, हे सगळं नाव एकत्र आणि एकसारखं असणं गरजेचं आहे. संपूर्ण माहिती सारखी असणं गरजेचं आहे. जर सारखी नसेल तर ती सारखी करून घेणं हे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आधी काम आहे. दुसरी गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत त्यांनी अंगणवाडीमध्ये जाऊन त्यांना सांगायचं की आम्हाला मागचे जे हप्ते आलेले नाहीत त्यासाठी आम्हाला अर्ज भरायचा आहे, नमुना अर्ज आम्हाला सादर करा. तुम्हाला त्या लाडक्या बहिणी नमुना अर्ज देतील. तो अर्ज भरून तुम्ही राहिलेले मागचे हप्ते आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मागचे हप्ते घेण्यासाठी तुम्हाला तो फॉर्म भरणं अतिशय गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला मागचे हप्ते येणार नाहीत. कोणाकोणाला मागचे हप्ते आले नाहीत त्यांनी जुलैपर्यंतचे जे हप्ते आले नाहीत त्यांनी तो फॉर्म भरून मागचे हप्ते तुम्ही इथं घेऊ शकताय. आणि म्हणजेच तुम्हाला मागचे जर समजा जूनपासून राहिले असेल तर जून, जुलै आणि ऑगस्ट असे मिळून 4,500 रुपये, जुलै आणि ऑगस्ट राहिले असेल तर 3,000 आणि सगळे आले असतील तर ऑगस्टचे 1,500 रुपये असे प्रत्येकाला लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. परंतु लक्षात घ्या, एका घरात 2च लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. एकतर 2 जावा असतील तर 2 जावांना सासू किंवा सून असेल त्यांना. जर एका घरात एक सासू आणि जे भरपूर सुना असतील म्हणजे 2 किंवा 3 असतील तर त्यांनी त्यातच ठरवायचं आहे आपल्या कुटुंबात की कोणाचा लाभ ठेवायचा आहे. जर जास्त असतील तर ते सरकार ऑटोमॅटिक तिथं नाव काढून टाकतं, मग कोणाचं बी काढू शकतात ते, नाहीतर मग प्रॉब्लेम सुरू होतो. आता सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला दिलेली आहे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. भरपूर लाडक्या बहिणी शेअर करत नाहीत, त्यामुळे काय होतं, त्यांचा पण लाभ जातो आणि शेजारचे जे लाभ आहे त्यांचा जातो, आपल्या मावशीचा, आपल्या बहिणीचा, काकेचा, सगळ्यांचा लाभ निघून जातो. त्यामुळे हा माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.